मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या संबंधामध्ये 8 वेळेला उपोषण केलेलं होतं आणि त्यांनी मराठा समाजाला संघटित करण्याचा एक मोठा प्रयत्न केलेला होता. एक तर आपल्याला माहीत आहे की मराठा आरक्षणाची मागणी सर्वात अगोदर मी केलेली होती आणि मंडल आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या त्यावेळेला गरीब मराठा कुटुंबांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली मागणी होती. आता जरांगे पाटील यांनी मात्र मराठा समाज घडवून जागा केलेला आहे. याच्या अगोदर अनेक मराठा नेते झाले, पण एक गोष्ट खरी आहे की काँग्रेसची सरकार अनेक वर्ष राहिली, पण काँग्रेसच्या सरकारांमध्ये 99.99% मुख्यमंत्री मराठा होते. तरीसुद्धा मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. मसाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील होते, त्यांनी सुरुवातीला मागणी केलेली होती, पण मराठा समाजाच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. पण जरांगे पाटील यांच्या अगोदरही मराठा समाजाचे 5-5, 10-10 लाखाचे मोर्चे एका एका जिल्ह्यामध्ये निघाले होते. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये एवढे मोर्चे निघाले, अमुक मोर्चे निघाले आणि सर्व देशाला एक आदर्श व अशा पद्धतीचं आंदोलन त्यांचं झालेलं होतं. कुणी भाषण न करता त्या ठिकाणी मुली फक्त निवेदन वाचायच्या, पण कुठल्या एका नेत्याला मराठा समाजाच्या जागृत करता आलं नव्हतं, पण ते जरांगे पाटील यांनी मात्र केलेलं आहे आणि त्यांच्या मागणीला आमचा पूर्णपणे पाठिंबा होता. पण आमचं म्हणणं असं होतं की ओबीसी समाजाला अन्याय होता कामा नये, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे आणि जरांगे पाटील यांचा फार आग्रह होता की हैदराबाद गॅझेट जे आहे ते तपासा आणि त्याच्यामध्ये कुणबी जर उल्लेख असेल तर आम्हाला ओबीसी आरक्षण द्या. साताऱ्याचं गॅझेट तपासा आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये ज्या नोंदी असतील त्याला मान्यता द्या. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार जे आहे, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे आमचं महायुतीचं सरकार आहे, या सरकारने अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे. हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने जे आंदोलक आहेत ते आंदोलक मुंबईमध्ये आले आणि जरांगे पाटील यांची जी मागणी होती त्यांच्या मागणीमुळं राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट मान्य केलेलं आहे. GR सुद्धा ताबडतोब लवकर निघणार आहे. त्यामुळं आता मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण संपवावं आणि पुन्हा कारण मुंबईमध्ये सगळे जे मराठा तरुण आले, मराठा लोक आले, त्यांनी मुंबईभर अनेक ठिकाणी हायदोस घातला होता, अनेक ठिकाणी रस्ते बंद केलेले होते, अनेक ठिकाणी कबड्डीचा खेळ खेळत होते, काही ठिकाणी लाईटच्या खांबावर चढत होते. आम्ही सुद्धा आंदोलनं केलेली आहेत, पण आम्हाला कधी एक अर्धा तास आम्ही रस्ता अडवला तर आम्हाला पकडत होते. खैर लांजीच्या वेळेला तर मी प्लेनमधून उतरल्याबरोबर मला पकडलं, प्रकाश आंबेडकरांना पकडलं, योगेंद्र कवाडेंना पकडलं, आम्हाला तिकडं जेलमध्ये नेलं होतं. पण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मात्र अत्यंत चांगली भूमिका घेतली आणि जरांगे पाटील यांना 5,000 लोकांच्या संख्येसह आझाद मैदानामध्ये उपोषण करण्याची परवानगी दिली आणि आता त्यांच्या उपोषणाला यश आलेलं आहे. आता त्यांनी जास्त जी भूमिका आहे ती भूमिका त्यांनी महाराष्ट्र सरकारचा आभार मानावे, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानावेत आणि कोणावर एकेरीवर बोलू नये. आम्ही सुद्धा आंदोलनं केलेली आहेत, आम्ही सुद्धा सरकारच्या विरोधामध्ये लढलेलो आहोत, पण कुणाचा अपमान होईल अशा पद्धतीची भाषा कधी वापरली नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस हेच आपले खरे सपोर्टर आहेत हे त्यांनी मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या पद्धतीनं आता मला वाटतं की अत्यंत चांगला निर्णय झालेला आहे. कोर्टाने काल आदेश दिलेला होता, तर मी देवेंद्र फडणवीस सरकारचा हार्दिक आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे आणि जरांगे पाटील यांचे आभार मानतो की त्यांनी रेटा लावून सरकारला ही मागणी मान्य करायला लावलेली आहे आणि सरकारने सुद्धा त्याला प्रतिसाद दिलेला आहे. एक अडेल भूमिका न घेता अत्यंत मराठा समाजाच्या बाजूनं निर्णय दिलेला आहे आणि त्याचा फायदा गरीब मराठ्यांना होणार आहे.
त्यामुळं मला वाटतं की आता हे आंदोलन संपलं पाहिजे आणि हे गॅजेट जे आहे ते लवकर लागू होण्याचा जो निर्णय झालेला आहे तो अत्यंत ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचा आभार व्यक्त करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.